केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात बुलढाण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन. बुलढाणा. केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका व्यापार कराराला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केला असून हा करार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला आहे. या व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र उद्ध्वस्त होईल, असे सांगत काँग्रेसने राज्यभर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात गांधी भवन प्रांगणात जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे संघटन सृजन अभियान समन्वयक अब्दुल हनान, सहसमन्वयक वीरेंद्र जगताप, जिल्हा युवक काँग्रेस प्रदेशचे महासचिव विश्वदीप पडोळ, शिवराज पाटील, काँग्रेस नेते संदीप शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अमेरिकेसोबत कॉम्प्रोमाइज झालेले आहेत. त्यांनी अमेरिकेसोबत कॉम्प्रोमाइज होऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा भारत अमेरिका कृषी करार या ठिकाणी घडवून आणला. भारत अमेरिका कृषी करार हा शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा करार आहे. भारतातला शेतकरी हा अमेरिकेच्या शेतकऱ्यांसोबत कुठल्याही परिस्थितीत स्पर्धा करू शकत नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा अमेरिकेचा शेतमाल आपल्या देशामध्ये येणार आणि आपल्या शेतमालाला तो उद्ध्वस्त करणार, अशा प्रकारचा हा भारत अमेरिका कृषी करार आहे. याच्या विरोधात भारतीय युवक काँग्रेसने पूर्ण देशभर सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे. कुठल्याच याच्यात तुलनेत बसणार नाही अशा प्रकारची सबसिडी या सरकारकडून दिल्या जाते. त्यासोबतच आपण उत्पन्नाचा विचार केला तर आपल्यापेक्षा अनेक पटीने अमेरिकेच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आणि तो जर आपल्या बाजारपेठेत तेथील माल जर आला तर त्याला व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे आणि आपल्या बाजार समित्या सुद्धा त्यामुळे कमकुवत होणार आहे. आपले डेअरीचे जे प्रोडक्ट आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी कमी प्रमाणात कमी दामामध्ये आपल्या विकल्या जाणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर सुद्धा अन्याय करणारा हा कृषी करार आहे. यामुळे आधीच आत्महत्या करत असलेला शेतकरी या करारामुळे पूर्णतः उद्ध्वस्त होणार हे मात्र निश्चित. याचा आम्ही तीव्रपणाने निषेध करून शेतकऱ्यांना अन्याय करणारा हा करार सरकारने तात्काळ मागे घ्यावा अशी युवक काँग्रेसच्या वतीने मागणी करत आहोत. युवक काँग्रेस. आदरणीय या देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये नरेंद्र सरेंडर हे ज्या पद्धतीने सांगितलं तर निश्चितपणे या देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम या भाजपा आणि मोदी सरकारनं केलेलं आहे. ट्रेड डीलच्या माध्यमातून इथला शेतकरी त्याचा जो शेतमाल आहे तो निश्चितपणे या अमेरिकन शेतमालासोबत स्पर्धा करू शकत नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. आपला शेतकरी या पद्धतीची वेगळी शेती भारतामध्ये आहे, चांगल्या पद्धतीचं काम इथं आहे, पण आपल्या शेतकऱ्याचा विचार न करता मोदी सरकार हे एका वेगळ्या दबावामध्ये ट्रम्प सरकारच्या दबावामध्ये काम करतंय आणि त्या दबावामध्ये यांनी ट्रेड डील केलेली आहे आणि त्याचा फटका भारतातल्या शेतकऱ्यांना फार मोठा प्रमाणात बसणार आहे. युवक काँग्रेसच्या वतीनं आज देशभर आंदोलन सुरू आहे. हा करार मोदी भाजप सरकारनं तात्काळ मागे घेतला पाहिजे. याच्यासाठी युवक काँग्रेस जोरदार या ठिकाणी निषेध आणि प्रदर्शनं करते आहे.